Children, today I am going to teach you how the lightning is formed. Lightning म्हणजे वीज. Lightning म्हणजे वीज. वीज कशी आकाशात तयार होते. आकाशात वीज कशी तयार होते. तुम्ही सगळ्यांनी वीज पाहिली का? कोणी कोणी पाहिली आहे? वीज म्हणजे काय असतं? लाईट. मोठा प्रकाश असतो. काय असतो? प्रकाश असतो. मग आकाशामध्ये मोठा प्रकाश कसा तयार होतो बाबा, हे आपल्याला आज शिकायचं. समजलं? लक्ष द्या. आता तुम्हाला हे ठाऊक आहे की समुद्रातलं पाणी किंवा नदीतलं पाणी किंवा लेक मधलं पाणी सूर्यामुळं, बिकॉज ऑफ द सन, इट गेट्स हीटेड. ते गरम होतं. ते काय होतं? आन्सर द्यायचं. आणि गरम झाल्यानंतर त्याची काय बनते? करेक्ट. आणि वाफ कुठे जाते? बोला, कुठे जाते? आकाशात जाते. सीट प्रॉपरली. आकाशात जाते. आणि आकाशात वर वर वाफ गेल्यानंतर त्याचे काय बनतात? लगेच गारा बनतात का? हा, काय बनतात? ढग. असे असंख्य ढग बनतात. समजलं? आणि जेव्हा ते डोंगराच्या वरती जाते, समजा हा डोंगर आहे, हा डोंगर आहे, आणि हे ढग इथे आले, हे ढग इथे आले, हे ढग जेव्हा वरती जातात माउंटनच्या वरती, माउंटनवर हवा कशी असते रे? सगळे नाही बोलत. माउंटनवर हवा कशी असते? हा, थंडी हवा असते. आणि थंड हवामुळे हे जे क्लाउड्स बनलेले आहेत वाफेचे, त्या वाफेच्या क्लाउडचं थंडीमुळे काय म्हणतात रे त्याच्या? हा, काय म्हणतात? आता पहा, गारा. गारा इथे काही वरती असतात, ओके, आणि काही खाली असतात. काही खाली असतात. अशा त्या गारा बनतात. इथे वरती पण आणि इथे खाली पण अशा गारा बनतात. ठीक आहे. आता गारा बनल्यानंतर हे ढग पुढच्या ढगांना कडे जातात. ते कोणामुळे हलतात बरं? विंडमुळं. कशामुळे हलतात? विंडमुळं. बरं, आता मी दुसरं तुम्हाला एक विचारणार आहे. आपण जेव्हा लाईट लावतो तेव्हा नेहमी त्याच्यात किती वायर असतात? किती वायर असतात? 2. एक लाल रंगाची असते आणि एक दुसरी काळ्या रंगाची असते. 2 रंगाच्या 2 वायर असतात. आता लाल रंगाच्या वायर मध्ये करंट असतो. काय असतो? करंट असतो. आणि काळ्या रंगाच्या वायर मध्ये करंट नसतो. आणि जेव्हा ह्या 2 वायर आपण याला स्विचला लावला तर इथे सुद्धा हे 2 असतात का नाही? तुम्ही घरी सुद्धा जेव्हा जाऊन पाहता तेव्हा हमेशा 2 वायर असतात ना एकाच वेळेला. एकाच ह्याच्यात एकमेकांमध्ये अडकून ठेवलेल्या असतात. त्या 2च वायर असतात. आणि हे जेव्हा आतमधून 2 याला लावतो इकडनं, हो की नाही, हे 2 याला लावलं आणि हे स्विचमध्ये लावलं, याच्या लाईटच्या स्विचमध्ये लावलं आणि इथे बल्ब लावला तरच बल्ब लागतो. आपण फक्त करंटवालीच वायर ठेवली लाल आणि दुसरी काढली तर बल्ब लागणार आहे का? बल्ब लागत नाही. त्याच्यासाठी दुसरी पण वायर लावायला लागते ज्याच्यात करंट नसतो, तेव्हाच बल्ब लागतो. तसंच सेलचं पण असतं. हा सेल आहे. इकडनं वरती असेल तर याला पॉझिटिव्ह असतं, इकडनं करंट असतो. इकडनं लाल वायर सारखा करंट असतो आणि इकडनं खालून काळ्या वायर सारखा करंट नसतो. आणि जेव्हा आपण हा सेल टॉर्च मध्ये ठेवतो
तेव्हा त्याला दोन्ही ठिकाणी करंट लागतो, तेव्हाच टॉर्च लागतो. म्हणजे दोन्ही करंट आवश्यक असतात. एक करंट नसतो आणि करंट असतो, हो की नाही? तसं आता हे वायर समजा मी आता याला घेतली, सेलला घेतली. हा मोठा सेल आहे असं समजू आपण, छोट्या सेलला नाही लागणार बल्ब. आता इथे वरती करंट आहे ना, तो वरती लाल वायर लावली अशी, आणि खाली करंट नाही तर खाली काळी वायर लावली, आणि खाली इथे बल्ब लावला, तर बल्ब लगेच लागेल. त्यातली एक जरी वायर मी काढली तर बल्ब लागणार का? नाही. हे सगळ्यांना एकदा सांगितलंच आहे, परत एकदा रिपीट केलंय. ठीक. तसंच एक्झॅक्टली तसंच हे वरचे जे ना गारा, ह्या वरच्या गारा आहेत ना, याच्यामध्ये लाल वायरचा करंट असतो. समजा याच्यामध्ये कुठल्या वायरचा करंट असतो? लाल वायरचा असतो. आणि खालच्या मध्ये काळ्या वायरचा करंट असतो, म्हणजे करंट नसतो. तसंच इथं वरचे जे गारा आहेत याच्यामध्ये लाल वायरचा करंट असतो, समजलं? आणि खालच्या गारांमध्ये करंट नसतो. आता लक्ष द्या. आता हवेमुळं, बिकॉज ऑफ द विंड, these clouds move from one place to another place. Okay, and because of the wind, now these clouds comes and dashes to this cloud. त्याच्यावर डॅश करतो तो, त्याच्यावर जाऊन धडकतो, आणि धडकल्यानंतर हा पॉझिटिव्ह आहे ना, लाल वायरचा आहे ना गारा. या गारा हेलस्टॉर्म ज्या आहेत ह्या लाल वायरच्या आहेत, आणि ह्या काळ्या वायरच्या आहेत. याच्यामध्ये करंट नसतो. याच्यात करंट असतो आणि याच्यात करंट नसतो. हे जेव्हा एकमेकांना डॅश होतात, तेव्हा लाल वायर आणि काळी वायर एकत्र आली, म्हणजे ह्या गारांमध्ये करंट आहे आणि ह्या गारांमध्ये करंट नाही. ह्या जेव्हा एकत्र डॅश होतात तेव्हा मोठा प्रकाश पडतो. त्याला आपण काय म्हणतो? वीज. आणि ती वीज पडल्यावर आपल्याला आकाशात मोठी वीज दिसते, हो की नाही? आणि वीज पडल्यानंतर पहिल्यांदा आपल्याला वीज दिसते. लक्ष द्या, पहिल्यांदा आपल्याला वीज दिसते, आणि नंतर आपल्याला ते जेव्हा डॅश करतात, when they dash against each other, नंतर आपल्याला आफ्टरवर्ड्स we listen to the thunder, we listen to the sound, धुडुम. हे आपल्याला नंतर ऐकू येतं. असं का होतं बरं? इलेक्ट्रिसिटी फास्ट म्हणजे प्रकाश. इलेक्ट्रिसिटी म्हणजे प्रकाश हा फास्ट. त्याचा स्पीड कसा असतो? सगळेजण बोलत नाही. प्रकाशचा स्पीड कसा असतो? आणि साऊंडचा स्पीड कसा असतो? साऊंडचा स्पीड स्लो असतो. म्हणून आपल्याला पहिल्यांदा काय दिसते? लुक ॲट मी. पहिल्यांदा काय दिसते? आणि नंतर आपल्याला काय येतो? साऊंड. समजलं तुम्हाला? आता मी प्रश्न विचारणार, समजलं? लेट मी सी हू आन्सर द क्वेश्चन. ओके. लाईट लागण्यासाठी कुठल्या दोन वायरची आवश्यकता असते बरं? लाल मध्ये काय असतं? आणि काळ्यामध्ये काय असतो? करंट नसतो. व्हेरी गुड. तसं सेल मध्ये एका बाजूनी करंट असतो आणि दुसऱ्या बाजूनी करंट नसतो. व्हेरी गुड. तसं त्या वरच्या गारा ज्या आहेत, ढगांमधल्या वरच्या गारा आहेत, वरच्या गारांमध्ये करंट आहे का नाही? आहे. करेक्ट. आणि खालच्या गारा ज्या आहेत ह्या गारांमध्ये, म्हणजे हेल म्हणतो आपण त्याला, ओके, याच्यामध्ये करंट आहे का नाहीये? नाहीये. आता त्या वरच्या मध्ये करंट आहे, ओके, सॉरी, हे खालच्यामध्ये करंट नाहीये. खालच्या गारांमध्ये करंट नाहीये, आणि तो वरच्या गारांमध्ये करंट आहे.